हेलो दोस्तों, नमस्कार। मैं राजेंद्र कौर वर्मा आज फिर आपके साथ। जिन सदस्यों ने अपना यूट्यूब चैनल सब्सक्राइब नहीं किया है वो सब्सक्राइब जरूर कर लें, क्योंकि इस प्रकार के एंजॉयमेंट वाले वीडियो आपको यहाँ पे मिलते रहेंगे। और इस बात का ध्यान रखें, हमसे जुड़े रहें। और देखिए, आज की कड़ी में हमारे मैडम का आज इंट्रोडक्शन का टाइम है और हमारे मैडम के द्वारा मैं अनुरोध करता हूँ कि अपने आप को इंट्रोड्यूस करें सर्वोदय हेल्थ क्लब में। धन्यवाद। सौ मीनाक्षी मेश्राम हे माझं नाव आहे। मी वेलकम सोसायटीत राहते आणि सर्वोदय हेल्थ क्लबमध्ये मी जॉईन झालेली आहे। माझा ID नंबर 30 आहे। गुड मॉर्निंग सर्वांना, माझे बंधू आणि भगिनींना आहे ना, बंधू आणि भगिनी। तर मी आज सांगू इच्छिते की ह्या ठिकाणी जे आपण येतो रोज आणि एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, त्याच्यामुळे आपलं मनही प्रसन्न राहते, आपलं आरोग्य चांगलं राहते। आरोग्य चांगलं राहणार नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही घरी किंवा बाहेर। आणि आपलं मन प्रसन्न राहते। सगळ्यात आधी म्हणजे मन आपलं चांगलं पाहिजे, प्रफुल्लित राहिलं पाहिजे। आणि ह्या व्यायामामुळे आपलं मनही प्रफुल्लित होते आणि आपलं शरीरही जे आखडलेलं राहते, नसा नसा अशा पकडून राहतात त्या अशा मोकळ्या होतात। म्हणजे तुम्ही काही करणारच नाही, मी म्हणेन मी करतच नाही, माझं होतच नाही, तर होईल का? नाही होणार। आपल्याला हे शरीर कसं मिळालं आहे? फुकटात विकत घेतलं का कोणीतरी? नाही, हे शरीर कसं आहे? फुकटात मिळालं आहे, म्हणून याची आपण कदर करत नाही। जेव्हा आपण विकत घेतो ना काही वस्तू, त्याची आपण कदर करतो। बहुत अच्छा बोला मैडम। म्हणून शरीराची नेहमी काळजी घ्या। आपल्या शरीराची काळजी आपणच घेऊ, दुसरं कोण घेणार आहे? काय झालं म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे जा, डॉक्टरला दाखवा, त्याचा विचार विनिमय घ्या। घरी शेकनिवा करत बसता, मग खूप होऊन जाते एकदम, तेव्हा मग आपल्याला वाटते नाही डॉक्टरकडे गेलं पाहिजे, काहीतरी मोठं झालेलं आहे। 3 दिवस ताप आला, 3 दिवसात ताप उतरलेच पाहिजे। नाही उतरला तर मग समजून जा आपल्याला कोणती तरी मोठी बिमारी झालेली आहे। तुम्ही कधी आपल्या मनाने गेले का रक्त तपासायला? मग हे सांगायला नाही पाहिजे ना। 6 महिन्यात मी तरी मला डॉक्टर कधीच म्हणत नाही की तुम्ही मॅडम ब्लड तपासून या। मी स्वतः 6 महिन्यात जाते आणि स्वतःचं मी ब्लड तपासून येते, म्हणजे पूर्ण मी माझं चेकअप करून येते। कधी कधी मी हार्टचं पण चेकअप करून येते, ECG लावून येते। मी एन्जिओप्लास्टी केली आहे, एकदा एन्जिओग्राफी केली आहे। म्हणजे कोणी सांगितलं नाही मला, मग मला विचारतात ब्लडवाले, आपण जातो की नाही तपासायला, विचारतात कोणत्या डॉक्टरकडून आले? कोणताच डॉक्टर नाही, मीच डॉक्टर आहे, मी स्वतःहून आली आहे। मला काय झालं मला माहीत पाहिजे आहे की नाही, कोणती बिमारी कोणत्या वेळेस निघेल हे काही पता राहत नाही। म्हणून कोणी आपल्याला म्हणेल, डॉक्टर म्हणेल जा तुम्ही तपासून या, तेव्हा जाण्यापेक्षा 6 महिन्यात आपलं ब्लड तपासत राहा। कधी कधी काउंट वाढले राहतात ब्लडमधले, कधी कधी कमी राहतात, त्याच्यानुसार मग डॉक्टर आपल्याला औषधं देतात। आणि खूप औषधं आपल्या मनाने खाऊ नये। जे आपण खातो की नाही, दुखलं तर खा, नाहीच खा, अमकी खा, तमकी खा, खातो ना, आपल्याच मनाने खातो। सर्दी झाली तर मग आपण सर्दीच्या गोळ्या खातो, असं खाऊ नका। आपल्या किडनीवर त्याचा खूप मोठा इफेक्ट होतो, आपल्या किडन्या त्या खराब होतात। म्हणून आपण आपल्या मनाने कोणत्याही औषधं घेऊ नये, डॉक्टरला दाखवा। कॉर्पोरेशनचे दवाखाने आहेत, स्वस्त दवाखाने आहे, मेयो आहे, मेडिकल आहे, ते तुमचं तपासतात, रक्त वगैरे काय झालं तर करत जा। स्वतःच्यासाठी स्वतः तयार राहा, स्वतः करा, कोणी सांगेल म्हणून असं करू नका। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। आणि सरांनी त्या दिवशी उपक्रम केला, आपलं BP तपासलं, हाय ब्लड प्रेशर तपासलं, त्याच्यासाठी सरांना मी धन्यवाद देते। 3 टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा। 5 बजाव। मैं सभी से यही बोलना चाहता हूँ कि जैसे कि मैडम ने जो बताया कि आप डॉक्टर के पास टाइम क्यों ख़राब करना चाहते हैं, क्योंकि डॉक्टर के पास कब जाना होगा? जब आप बीमार होंगे। और मैडम ने जो बताया कि अपना जो शरीर आपको ईश्वर ने दिया है वो अमूल्य है, इसकी वैल्यू नहीं है, इसकी कोई कीमत नहीं है। आप एक छोटा सा मोबाइल लेते 10,000 20,000 का, तो आप मोबाइल नहीं गिरना चाहिए। यदि आप बोटिंग कर रहे हैं ना पानी में तो खुद गिर जाएंगे, चलेगा, लेकिन मोबाइल नहीं गिरना चाहिए। तो वो 10-15 हज़ार 20,000 की वैल्यू इतना सारा रखते हैं, तो अपने शरीर की क्यों नहीं रख सकते? मुझे बताइए, एक आँख की कीमत कितनी, एक हाथ की कीमत कितनी? अभी
बालों की कीमत कितना कुछ भी नहीं है, जान नहीं है बालों के अंदर। लेकिन यदि किसी को टकला कर दी जाए, उससे पूछो वो हाथ पैर तोड़ देगा किसी का, जो टकला करेगा नहीं तोड़ देगा। तो मैं बोल रहा हूँ हर एक चीज की वैल्यू इतनी है, आप समझ नहीं सकते। आपका नोज के दो है श्वास लेने के लिए, एक परमानेंट बंद कर दिया जाए तो आप झगड़ा करेंगे कि लाखों रुपए ले लो, दूसरा चालू करो मेरा। एक पैर टूट जाए आपका तो सोचिए आप पूरा समाज के अंदर लंगड़ा कहलाते हैं, चल नहीं पाते। कि आप एक छोटे छोटे पार्ट, एक पैर की उंगली भी यदि आपकी टूटी है या कट गई किसी ऑपरेशन में, तो आप पता है जूते पहन के ही हर जगह चलोगे कि हमारा दिखे नहीं कि हमारी पैर की उंगली कटी हुई है ये। जबकि उससे बहुत ज़्यादा इफेक्ट नहीं पड़ने वाला है, लेकिन समाज के अंदर हमें दिखना नहीं चाहिए कि मेरे अंदर कोई कमी है। हमेशा हर व्यक्ति सोचता है। तो मैं बोल रहा हूँ कि छोटे हार्ट तो बहुत बड़ी बात है।